नमस्कार, प्रतीक्षा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया पालक पनीर। त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक जुडी पालकची घेतली आहे। पालक आधी निवडून स्वच्छ धुवून घेतली, जाडसर कापून घेतली आहे आणि पाण्यामध्ये टाकून एक उकळी घेतली। जास्त शिजवायची नाही आहे पालक, आणि पाणी पण आपल्याला लागणार आहे भाजी करताना, पाणी फेकायचं नाही। 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, 8-9 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, 200 ग्रॅम पनीर आणि 1 चमचा डाळीचं पीठ घेतलं आहे। सर्वात आधी पालक बारीक करून घ्यायची आहे। पालक या पद्धतीने थोडी जाडसरच राहू द्यायची आहे। बाकीची दळून झालेली आहे। त्याच भांड्यात लसूण आणि मिरची बारीक दळून घ्यायची आहे। कढई गरम झालेली आहे। आता 2 चमचे तेल घ्यायचे, थोडी मोहरी घालायची, आधी जिरे, बारीक केलेली हिरवी मिरची टाकायची आहे, नंतर डाळीचं पीठ पण टाकून घ्यायचे, खमंग फ्राय करायचं आहे ते। त्याच्यामध्येच आपल्याला पनीर पण तळून घ्यायचे। थोडे हिंग पण टाकायचे भाजीमध्ये। पालकची भाजी लगेच टाकून द्यायची त्यामध्ये। परत थोडं पाणी टाकायचे। आपल्याला भाजी किती पातळ हवी आहे त्यानुसार पाणी ॲड करायचे। पाऊण चमचा मीठ टाकायचे, मीठ आवडीनुसार टाकू शकता। आता एक उकळी आली की आपली पालक पनीर तयार। आता भाजीला उकळी आलेली आहे आणि आपली पालक पनीर पण आता तयार झालेली आहे। गॅस बंद करायचा आहे आणि आता सर्व करायला घ्यायचे। पालकची भाजी आपली सर्व करून झालेली आहे। तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।